सगळ्यात पहिलं तर होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. कारण खूप लेट हा व्हिडिओ मी एडिट करून टाकत आहे. उशीर झाला होता. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे होळीच्या दिवशी आता इथं आमचं कलर खेळायचं चालू झालेलं होतं. रुद्रचे पप्पा तर ना धुलवड होती त्याच्यामुळे आमच्या इकडे कसं मटण असतं तर ते लाईनीमध्ये उभं राहून 3 तास तिकडेच होते. त्यांच्या यायची आम्ही खूप जास्ती वाट बघितली पण ते काय आले नाही. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला आपण आपलं चालू करूया आणि इकडे बघा निकिताच्या ह्यांची तर बघा नुसतं धिंगाणं चालू होता. नुसतं पाणी आणि हेन तेन इतकी जास्त आणि सोसायटीमध्ये तर ना सकाळ जशी सकाळ झाली तशी नुसती पोरांना सगळ्या तेल अंगाला लावून सगळीकडे नुसतं डीजे आणि ते होळीचं म्हणजे इतकं जास्त खेळली जाते ना इकडं रंग म्हणजे खूप जास्ती. आता तर फक्त सुरुवातच झाली होती. सकाळचाच टाईम होता. अजून तर खूप जास्ती बाकी होतं. जिकडे-तिकडे काही जण तर असं डायरेक्ट पाईप लावली होती आणि पाईपनीच भिजवायचं काम चालू होतं. डी-जे चालू होता त्याच्यामुळे ना मला इथं आवाज देता येत नव्हतं म्हणजे बोलताच येत नव्हतं. म्हटलं डी-जे असला ना सुरू की जरा व्हिडिओमध्ये आपल्याला प्रायव्हसी ठेवावी लागते. तर आम्ही तिघीजण मस्तपैकी रेडी झाली आणि ते सगळेजण हॅपी होळी बोलत होते बरं का, जे की शूट नाही झालेलं म्हणजे आवाज नाही आलेला. तर इकडे आम्ही सुद्धा मस्त असा होळी खेळण्यासाठी खाली आलेलो आहे वरती कलर वगैरे लावून आणि खाली सगळीकडे एकदम मज्जा मस्ती चालू होती बरं का. आरामात पाणी नका टाकू पाणी. हिला लावूया बारक्या छोट्या बावला हिला की पिऊला की एवढं नको हिला हिला ना हिला हिला ना पिवडीला लावायची तर नाहीये ना तो आम्ही नाही अरे कलर ये थोड़ा लगा यार बचा दीदी हमसा मासी नहीं लगाओ मैं लगाओ. आम्ही नेमकं मोठं झालो नाही की मोठं दिसत नाही हाच प्रश्न आहे. कारण पोरं ठोरं पण आम्हाला येऊन आमच्यावरती ना रंग टाकून नाहीतर हे करून जात होती. आता या पोरांचा माझा काय म्हणजे कुठला कुठं नाही आणि ते तर ना मला मोठी समजतच नाही. येतात आणि रंग लावून आम्हाला जात आहे. ते पोरगं बघा ताई ह्याला असं वाटते मी काय ह्याचेच म्हणजे ह्याच्यातले आहे का. तर ते मला इतका त्रास देत होतं ना म्हणून मग मी पण म्हटलं थांब तुला सांगते म्हणून त्याला पकडत होते पण तो काय मला सापडला नाही पळाला. तर इकडे बघा मस्त अशी होळी खेळलो म्हणजे खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे इतका एन्जॉय केला ना. आता रंगू नको बस. माझी ननंद असल्यावर माझ्या संग होळी खेळते. बाई कसलं भरवलंय मला हिनं. काय बोलून का पप्पा येऊ दे की पप्पा भरून द्या काय तुला झाला डायरेक्ट नळाखाली. बोलून तर काय फुटत पण नाही तर असलं बेकार होळी खेळलोय. दिसत पण नाही मी तर काळी कुळकुळी झाली. आता डायरेक्ट थंड पाण्याखाली आता गरम नाही. चला तर मस्तपैकी होळी खेळून झालेली बरं का. ही बघी बिलकुल कलर लावून घेतला ना लगे पळून आली वर. रंगव गेला थोडे तिकडे इकडे वडीला हिला वडीला तरी परी झाली आधी आमच्या इकडे पाहुणे आली. हा बरोबर चांगली परी ऐकत नाही हिला. हाय परी हे का ना हाय कर चल. तर परी तुझं गाव कोणतं आहे ग. गाव श्रीयांशी. तर साताची निकिताची बहिणीची मुलगी है ना. चांगले रंगव केला अजून थोडी संपलं इथं बर खाली तर नळ पण आहे बघ. लाव लाव की लाव त्याला पळाली ती
मला तर व्हिडिओ मला घेऊ पण नाही. लहा त्याला रग या पोराला तर फोटो बिटोचं काही नसतं, त्याला फक्त हे पाहिजे. सानिकाची आणि दादांची म्हणजे भाऊजींची आमच्या पहिलीच होळी आहे आणि त्यांना नाही येतच नव्हते. म्हणजे स्टार्टिंगला सुरुवातीला आम्ही आणलं आणि फक्त थोडंसं कलर खेळलो, त्याच्यानंतर म्हणजे हेच नव्हतं, मग ते लगेच आधी गेले. परत आता म्हणजे माझं आणि माझ्या नवऱ्याचं असं नसतं, आम्ही पहिल्यापासून लग्न झाल्यापासूनच इतकं जबरदस्त होळी खेळतो ना, म्हणजे मी तुम्हाला किती भरवते, तुम्ही मला किती भरवता, याच्या म्हणजे याचंच सुरू असतं आमचं की नाही जास्तच भरवायचं वगैरे हे अशा प्रकारचं. आणि ते इकडं बघा कशी मस्ती चालली. आणि सानिका खूप एन्जॉय करणारे आहे, पण दादा खूप लाजत होते. म्हणजे ते नाहीच, पहिल्यापासून जरा शांतच आहे ते. म्हणजे माझा पण नवरा शांतच आहे, पण ते माझ्या बाबतीत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत शांत नाही, बाकीच्यांच्या बाबतीत शांत आहे. तर इकडं आम्ही दोघी नवरा बायकोने मिळून सानिकाला अशी भरावली, म्हणजे तिनं मला इतकं भरवलं ना मगाच्यापासून, म्हणजे इतका त्रास दिला सगळा इथं ना. म्हणजे त्रास मी इथं दिलेला आहे तिला, आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी. आणि शेवटी काही का असे ना आम्ही त्यांना आणलं. आणि आमचंच म्हणणं होतं की आम्ही फक्त मॅचिंग टी शर्ट वगैरे घेतलं होतं, पण ते काय घालायला तयार नव्हते दोघं पण. म्हटले नाही नको वगैरे. रुद्रच्या पप्पांचं तर लक्षातच नाही द्यायचा, कारण ना म्हणजे आतमध्ये ठेवले होते ते काढलेच नाही. ते पण लेट आले, पण आमच्या होळी खेळायचं संपत आलं होतं ना, त्यावेळेस आले होते. तर तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती प्रॉपर्टी आहे, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या माणसासोबत किती खुश आहात. म्हणजे अगदी गरिबीत पण खुश राहता येतं बरं का आमच्यासारखं. म्हणजे आमच्या घरी ना तू मे असतं ना, तू हे घेतलं ना, मला ते नाही दिलं वगैरे असल्या काहीच गोष्टी नसतात. कारण आमच्या घरात सगळेच आतापर्यंत म्हणजे खूप समजूतदार आहेत. सगळे समजूतदार आहेत, कोणीच असं नाही. म्हणजे एखादं जरी वाकडं निघलं ना, तर ते घरात जरा प्रॉब्लेम इश्यू येतात. पण आमच्या सगळेच खूप शांत आणि समजूतदार पण आहे. शेवटी त्यांना बोलवून आणलं. म्हणजे आधी ते पांढरा शर्ट घालून आले, त्यांना म्हटलं नाही तुम्ही कपडे बदलू नया, कारण धुवावे आम्हाला लागणार आहे. परत त्यांनी डबल पांढराच घालून आले. म्हटलं आता जे असेल ते असेल, आता नाही, आता एवढ्या वेळेस ठीक होतं. आणि मग काय खूप एन्जॉय केला आम्ही. खरं सांगू का, जसं सिटीमध्ये आपण एन्जॉय करतो ना, तसं खेडेगावात नाही. लाज पण वाटते म्हणा आणि माणसं पण असतात. तर त्याच्यामुळे मग आम्ही भरपूर म्हणजे भरपूर मज्जा केली, खूप मज्जा केली. आणि पुढच्या वर्षी माहीत नाही आता एकत्र असू नसू, पुढं पण यावर्षी तर आम्ही एन्जॉय केलेला आहे भरपूर मस्तपैकी. आणि पोरगी बघा डायरेक्ट तोंडच धुत होती सारखी, म्हणजे इतकं माझं तर इतकं खराब केलं ना तोंड. आणि फायनली आमच्या अशा प्रकारे होळी खेळून म्हणजे रंग खेळून झालेले आहेत. दादा जसे लाजाळू आहे ना, तसे सानिका नाही बरं का, लई कडू आहे. म्हणजे माझ्यावरच गेली म्हटलं तरी चालेल. बघा मागणं येऊन कशी पाणी ओतते. म्हणजे ती ओढून आणत होती त्यांना बाहेर, पण ते थोडे नाही मी नाही येत वगैरे ह्या टाईपचे थोडेसे आहे ते. आणि पण नवीन ठिकाणी थोडंसं लगेच जुळत नाही. जसं आता ही पोरगी ना, तिला असं वाटत नाही मी नवीन ठिकाणी आले. तिला इतकं म्हणजे आमच्यासोबत हे वाटतं ना की चला काही नवीन वगैरे नाही, आपलंच सगळं ह्या हिशोबाने सगळं सुरू आहे. होळी खेळायला कशी मजा वाटली. आता पाणी बाहेर काढायला निघलं. चल बाळा रुद्रा. तर फायनली आमचं आवरलेलं आहे. आणि इकडे बघा आम्ही तर नट्टापट्टा करून कपडे खराब होत आहेत म्हणून माझं आपल्या नवऱ्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तिकडं, कॉन्ट्रॅक्ट साफसफाईचं. तर चला, ह्या मॅडम पण इकडे तयार आहेत, रेडी आहेत. आम्ही आता जातोय फिरायला. तर आज धुलवड, त्याच्यामुळे मस्त दुपारी मस्त असा नॉनव्हेजचा बेत होता, त्याच्यानंतर झोपलो. आता उठलोय आणि आता निघालोय. हे दिसत नाही तुम्हाला, तुला काही नजर लागते बाई. चला. ए परी कुठं गेलीस? परी कुठे गेली बघ. बघ परीचं आवरलंय का? परी मातेरा तलावला. आजी हॅपी होली. हॅपी होली. बोलत तरी बोलत कलर लवकर विसरली. सकाळी कलर लावायचे काम पण असतं आणि सकाळी कलर लावायला तो पण तुम्ही दरवाजा बंद कुठे गेलता? कलर वगैरे लावायला विसरले. हॅपी होली.
चाललोय म्हटलं इथं गार्डनला चाललोय नाही कुठं जास्त लांब. पण पाहुणे आले. पाहुणे चला. तुला राग वाढली का बरं? बोलत नाही आपल्या नाही बोलायचा विषय नाही. तुम्ही पण आता मी दिवसभर घरात अशी जागे असते का झोपत नाही पण तुम्ही वरती चढून येत नाही. इथंच घर आहे मला चढणं होत नाही. आणि हे आजीचं घर. माझी नुसती सीडी चढून वर यायचं दिवसभर बसायचं आहे. तुम्हाला सगळं देते आहे इथं जागेवरती या फक्त. म्हणलीस पुष्कळ झालं माझं वाचन राहते ना. चला वाचन राहते माझं. आला आला आला. पोज कशी द्यायची? पोज दाखव. एक पोज देऊन दाखव ना. हा चन्ना तू एकटाच खाणार आहे? आम्ही दुसरा मागवेल मग चालेल. काकाला खायला सांग. ए बाकी खावा. मोठा झालाय तो आता. मोबाईल खाली ठेव. तू मोठा झालायस. ती छोटी मोबाईल बघतात. तुमचा नवरा जर तुमच्यासोबत खिचडी खाणारा पार्टनर असेल ना तर याच्यापेक्षा दुसरं सुख नाही बरं का. नाहीतर मी नाही खाणार खिचडी, माझ्यासाठी भाकरी कर, चपाती कर. अरे रे 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 नाही नाही, माझं तर असं नसतं. म्हणजे माझ्या नवऱ्याचं म्हणणं असतं, मी थोडा कंटाळा जरी आले त्यांचं म्हणणं असतं आणू का खिचडीच खाऊया. म्हणजे आम्ही बाहेर दुपारी आम्ही नॉनव्हेज केलं होतं त्याच्यामुळे पोट खूप भरलं होतं. तर फायनली आम्ही आलो आहे घरी. आणि साहेब काय झालं तर आता मी लागतोय कामाला. त्यांना लावणार आहे ॲड्रेस लिहायच्या कामाला. हे 4-5 पार्सल बाकी आहेत ते रात्री उरले होते. आणि मी लागते आता गुड्याच्या कामाला कारण मला कटिंग करायचं आहे. आणि सकाळी उठल्या स्टिचिंगला लागणार आहे त्याच्यामुळे. आणि मॅच सुरू आहे तर त्याच्या घरात मॅचच चालू आहे. तर आता मस्तपैकी हा ड्रेस ना छान वाटते. मगाशी चालला होता सकाळी आणि आवडला तर मग म्हटलं चला कसं वाटतंय. सानिकासारखा घेतला, मागच्या वेळी तिला घेतला होता मग सेमच घेतला आहे त्याच्यातूनच. तर स्लीव छोटी घेतली म्हणजे छोटी होती त्याला डिझाईन तशी होती. तर चला आता मी पटकन पहिल्यांदा मशीन लावणार आहे कपड्यांची त्याच्यानंतर मग कटिंगला बसते. कारण मला कटिंग पण करायचं. आता कपडे वगैरे चेंज करत बसत नाही कारण काम खूप आहे. चला जेवढा बाहेर एन्जॉय केला ना त्याच्या डबल आता काम करावं लागणार आहे. काल एका ताईंची कमेंट आली की हिला व्हिडिओ टाकायला वेळ नाही आणि हिला फिरायला वेळ आहे. तर माझी ताई असं काही नाही आहे. मी काल किराणा भरायला गेले होते ना की फिरायला, जे की गरजेचं आहे. 3 महिने झाले आम्ही गेलोच नव्हतो त्याच्यामुळे सारखं ब्लिंकिटवरून मागवून आणि हे करून मला कंटाळा आला होता. प्राजक्ताचं म्हणणं होतं चल मग आमच्यासोबत बडोद्याला, पण मी गेली नाही कारण मला काम असतं तुम्हाला माहीत आहे. मी ते मिस केलं, नाही गेली मी. आणि असं काही समजू नका उगं किती म्हणजे त्यांच्या कमेंटमधून मला असं वाटलं अरे किती माझ्यावरती रागवल्यात, म्हणजे इतका राग माझ्यावरती का. तर त्यांचं म्हणणं शिलाईची व्हिडिओ नाही टाकत, तर खूप व्हिडिओ मी टाकलेले आहेत ऑलरेडी. त्यांचं असं म्हणणं आहे की तुझं बघून दुसरी पण शिकतील म्हणून तुला टाकायचं नाही. असं नाही, गुढीचा सुद्धा मी इतकं व्याप असताना इतकं काम असताना मी परवा व्हिडिओ शूट करून टाकला आहे तुमच्यासाठी. पानांचा सुद्धा मी आज दुपारी टाकला आहे. तर त्यामुळे एकदा तो चॅनलसुद्धा विजिट करा. नाही तर फक्त एवढेच व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटते मी याच चॅनलवरती व्हिडिओ टाकायला पाहिजे. तर हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे. माझा सेपरेट शिलाईचा वेगळा चॅनल आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर ही जी काही लेस आहे तर ती मी सेलिंगसाठी आणलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे मेसेज करू शकता मला व्हॉट्सअपला. पण ह्याने गुड्या शिवणं मी तुम्हाला सांगते बिलकुल परवडत नाही. पण तुम्हाला अदर दुसरं काही शिवायचं असेल, खूप काय शिवतात बायका याचं, तर तुम्हाला परवडू शकतं. पण हे नाही परवडत गुड्या शिवणं. पण मी ट्राय करते कारण की खूप जणांचं म्हणणं आहे की बाई तू अजून 100 रुपये एक्स्ट्रा घे पण मला हीच गुढी पाहिजे. आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यानुसारच मी आता परत रेडी करायला घेतलं आहे. आणि या लेसमध्ये ना खूप डिझाईन आहेत, खूप कलर्स आहेत माझ्याकडे अवेलेबल. त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. ड्रेस वगैरे शिवण्यासाठी परवडतं आहे, फ्रॉक वगैरे शिवण्यासाठी तर खूप जास्त परवडते. पण गुड्या शिवण्यासाठी जरा पण ठीक आहे ना, गुढीला मेहनतच किती आहे. त्यामागे आपल्याला 50 रुपये जरी भेटले तरी मला असं वाटतं खूप झाले. कारण दिवसाच्या म्हटलं तर आपण एक 50-60 गुड्या तर इझिली शिवू शकतो. त्या हिशोबाने भरपूर पैसे ठीक आहे. आणि माझा नवरा फक्त माझ्यासोबत खिचडी खाण्यातच नाही बरं का, म्हणजे सगळ्याच कामामध्ये सोबत असतो. म्हणजे आता सगळेजण झोपले होते, तिकडनं येऊन लेट झालता. आणि माझं सकाळचं ते मटण वगैरे बनवलेलं सगळी भांडी पडले होते, ते आधी मी आवरले. आणि मग त्याच्यानंतर ते म्हटले मी करतो पॅकिंग, तो आवर. मग मी आवरलं, सगळेजण आले, डायरेक्ट कपडे चेंज करून झोपले. मी अजून कपडेही चेंज केले नाही आम्ही दोघी नवरा बायकोनी.
आणि पैसे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही झोप, तुमचा एन्जॉय हे सगळं सोडून कष्ट करताना तेव्हाच पैसा येतो तुमच्याकडे, उगाचच नाही येत. असं बघा, समजून घ्या तुम्ही. कारण बाहेरून आलो होतो, इतकं गरम झालं होतं मागाचपासून. कपडे चेंज करून फ्रेश होऊन बसावं असं वाटत होतं, मन करत होतं. पण नाही, आल्याला मी लगेच कामाला लागली की माझा नवराही आला, नाही तर असं कोणी येत नाही सहजासहजी की नाही मी करू लागतो वगैरे, अशी हिशोबाचं नाही. पण ते त्यांना माणसाला माहिती आहे बाबा ही सण एवढं कष्ट करते, तर आपण थोडंसं करूया. तर चला, माझा नवरा तर खिचडी खाण्यासोबत माझ्या बाकीच्याही गोष्टीत असतो बरं का सोबत. आणि सोबत राहिलं ना, लवकर प्रगती होते आणि खूप स्वप्न आपली पटकन कंप्लीट होतात असं म्हटलं तरी चालेल. चला, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर ते आता जाऊन झोपू शकत होते, पण नाही. त्यांचं म्हणणं आहे, "तू जागी आहेस, तू कष्ट करतेस, तर मी का झोपायचं?" मी त्यांना म्हणत होते, "जावा रुद्रला घेऊन झोपा." कारण तोही झोपायला तयार नव्हता. तर 12:15 होत आले होते आणि तोही झोपायला तयार नव्हता आणि आता सगळं पॅकिंग करणं गरजेचं होतं. कारण मला उद्या सकाळी परत गुड्यांची साड्या, इकडे बघा तुम्ही किती साड्यांचा ढीग आहे, त्या सगळ्यांच्या गुड्या शिवायच्या आहेत. चला तर मग आजचा छोटासा छानसा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.